तर स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपला आहे दिवस दुसरा दापोलीमध्ये. कालचा ब्लॉग बघितला नसाल तर जाऊन पहिला तो ब्लॉग बघा. एवढी मजा केली आम्ही, लय वेट शेवट विषय. आणि आता आम्ही चाललोय कड्यावरचा गणपती बघायला. आणि दोन्ही बाईक्स आपल्या कोल्ड स्टार्ट करून ठेवल्यात, कपडे वाळत घातले. आणि हा असा स्टे आहे जिथं आम्ही केलोय. आणि पोरं तयार व्हायल्यात, उठल्यात उशिरा. जायचं सकाळी 6:30 वाजता, 8:30 वाजल्यात. पण बोलवाले हे बेस काय मारदा वागायला आहेस. आणि ह्या सगळा आपला पासारा हा ही मी आवरलोय. ही झोपलेली तेव्हा मी हे सगळं आवरलोय. अरे खरोखर मी आवरलोय. मी खूप सिन्सिअर आहे. अरे कोण आवरले म्हणजे येणारच काय. आणि ही पोरं कसलं पसार करून ठेवल्यात सगळं. हे असं करू नका गेला तर. असं जे कोण करत असेल त्यांना सहकार्य करत जावं. ठीक आहे चला जाऊया. भूक लागल्या काहीतरी चहा पिऊ आणि मग कड्यावर जा. कारण 11च्या आत परत यायचं आपल्याला इथं काय पण करू. कारण निम्मे स्पॉट ह्या साईडला निम्मे ह्या साईडला. मग ह्या साईडचं जेवढे कमी आहेत ते कव्हर करून मग आता इकडं आपण कव्हर करत जाऊ. चलो ए चल की रे, चल की रे शरद. आज का बसलायस? A few moments later. सुरुवात आपली चहापासून झाल्या. चहा शेवडा आहे घास नाहीतला. परत एकदा प्यायला आलोय मी. तर अथक परिश्रमानंतर आपण आलोय श्री कड्यावरील गणपती देवस्थान अंजरले. तर इकडं गणपतीचं पहिले पाऊल आहे असले तर बोर्ड होता. तर त्या दिशेने आम्ही चाललोय. बघाय विषय काय नेमका. गणपतीचं पहिलं पाऊल बघायचं भाऊ आपल्या. बघायचं ना, बघायचं गणपतीचं पहिले पाऊल. तर फायनली आपण इथं पोहोचलोय गणपतीच्या पहिल्या पाऊलावशी. पण पुढचा जो व्ह्यू आहे हो शेवट. गणपतीचं पहिलं पाऊल बघूया पहिला. तर गणपतीचे पहिले पाऊलचं दर्शन आपलं झालेलं आहे. कड्यावरील गणपतीचं पण दर्शन झालेलं आहे. तर आत फोटोग्राफी अलाउड नाही आहे, त्यामुळे तिथले थोडे सिनेमॅटिक व्ह्यूज तुम्ही बघून घ्या. आणि हा जो स्पॉट आहे ते पूर्ण कव्हर झाला आमचा. चांगलं वाटलं जरा भारी. एक नंबर असं वातावरण आहे. इकडे खाली जो व्ह्यू आहे तो तुम्हाला पैसे भेटतात. हा जो कासव आहे ते आत्ता सोडलेत त्याने. आणि तो काय करलाय काय कळणार. जखमी आहे काय विषय. कारण त्यांनी पण त्याला बघत तसंच थांबलंय तिथं. टेस्टिंग चालू वाटतं बहुतेक. अरे कुठे गेला. हा ते वर चढा लागलाय. अरे वर गेला. अरे कसली डिझाईन कसली होती त्याच्या अंगावर. पण इथं कासव बघा, इथं ढिग आहेत. इथं गँगच आहे चांगली. इथं कसला विषय खोला. इथं हे सोट्या शरद सारखा ह्यो कसं पडला वेगळा आहे. शरद पण असंच आणि तो रोहित पळून गेला. गेला. तर ह्या विहिरीत किती कासव आहेत बघा. इथे 15-20 कासव आहेत आता. शेवट आहे. हा गँग करून आले दादा शरदला मारायला. शरद येतात बघ, बाहेर येतात बघ. जे सोट्या शरद आहे. ह्यो सोट्या ह्यो पडला की नाही असा. ह्यो सोट्या ह्यो शरद आहे ह्यो. तर कड्यावरील गणपतीचं दर्शन आपलं झालेलं आहे. आणि आता आपण रिटर्न निघायला लागलोय. आणि हे बाहेरून मंदिर काय असं दिसते. आणि आत विषय काय झाला माहिती काय. मोठी फॅमिली आहे, 5-6 जण असतील. आणि त्यांची 2 बारकी पोरं हरवल्यात. पोरं काय हरवायची गोष्ट आहे. ती पण 2. आणि असं काय नाही की 1-2 जण. पूर्ण चांगली मोठी फॅमिली आहे, 5-6 जण. शरद आज करायचं असेल तर पोरं घेऊन येऊ नको. आणि पोरं घेऊन यायच्या आधी ठीक आहे. तिथं काल आपण जेवायला आलेलो रात्री. तिथंच आपण आता परत नाश्त्याला आलोय. हालत टाईट आहे, भूक लागल्या. शिंदे खानावळ विषय खोला. आणि शरद साहेब
शहराचा एक विषय वेगळा झाला इथं काय सांग काय काय झालं ते रे काय ते नको नको परत सांगतो. तर आपले घावणे आलेले आहेत आणि आपण घावन घालणार आहेत त्याच्यावर. ओके, तर नाश्ता झालेला आहे आपला. शिंदे खानावळमध्ये खाल्ले, दोघंजण पण पॅक झाल्यात आणि आपण पण. कोणासाठी रोज सोड, तुला कशा लागते. तर आता आपण निघणार आहे. आता आपण जाणार पहिला खर्दे बीचला ना रे. खर्दे बीच हा पहिला स्पॉट आहे आपला इथून. तर चलो निकलते है. ऑल सेट टू गो बेबी बेबी गो. जॅकेटचे चेन्स मी ओपन ठेवलेत कारण वारा खेळा पाहिजे. इंटरकॉम ऑन करायचं राहिलं. अरे अरे ग्लोव्स कुठे ठेवले. ग्लोव्स मागच ठेवले. चल अरे ग्लोव्स काढलेलो इथंच ठेवले, पडले नाहीत बघ. अरे टाकले की आत पुढं. आता इथनं 1.7 किलोमीटर ना, तिथनं परत घालतो पण. सर हां तोच ना, तिथनं रोड आपण मध्ये वर गेला बघ कर्दे बीचचा बोर्ड. हां चला. मला कोकणात यायचं सगळ्यात एक मोठा रिझन, मला कोकणातले रोड लय आवडतात. लय म्हणजे बेकार, कसले भारी रोड आहेत. म्हणजे रोड तर रोडच आहेत, पण जी वाईब आहे इथं बाईक चालवायची. ओनली बायकर्स विल नो दिस. अरे आत्ताच जर तारीफ केलं तर लगेच खड्डा आला. पण अरे एक सिंग कुठं आहे का हिचं. भरपूर गाई आहे तिथे. वा, मला उडुपीची आठवण यायला. असं पूर्ण एक साईडनं रोड आणि दुसऱ्या साईडला पूर्ण असं बीच. वा गडे वा. बरसाने की जून. कसलं भारी विषय. पण हा समुद्र खूप शांत आहे. म्हणजे असं लाटा एकदम जोरात येत नाहीत, एकदम शांत असा विषय आहे आता. बहुतेक तेच करते बीच आहे. आलो आपण कर्दे बीच. आम्हाला बारका वाटायला म्हणून आम्ही चाललोय लाडगड बीचला. ए भाई हाफ टर्न. हा एवढा छोटासा बीच आहे. काय बघायचं तर चांगले फोटोज काढायचे ते आम्हाला. ठीक आहे जाऊया आता लाडगरला जाऊ डायरेक्ट. गर्दी भरपूर आहे पण इथं. करके ओके हिअर वी कम. अरे घोडा आलोय आपण लाडगर बीचवर. लाडगर बीच बघू आता. परेशान. अरे ते बी जरा बरा वाटाल तर मला. कर दे नाही ना, इकडे पुढे वाटतं. गोरी गोरी. ओके ओके. अरे काय इकडे काय सगळी लग्नच आहेत काय. इथं पण एक लग्न, काल एक लग्न होतं त्या बीचवर. ओके फायनली हिअर वी कम.
वा रे बेटे वा, शेवटा विषय. हे बेस्ट आहे गोळ्या. काल उगाच गेलो तिकडे लाडगरला, आपल्या आपल्या प्लॅननुसार लाडगरला आलास तर झाला असता. त्या ह्याचं त्या लोकलचं त्याला विचारलो कसला भारी की बीच. A few moments later. तर लाडगर बीच फिरून आपलं झालेलं आहे. तर आम्ही आत्ता चाललोय परशुराम टेम्पल आहे तिथे चाललोय. सो फोनच्या तर आजीचा फटाकाडी. जर तुम्ही प्लॅन करत असाल इकडे दापोलीला यायला तर खरोखर लाडगरच्या बीचला या. कारण मुरुडचा पण बीच चांगला आहे, पण कसं माहिती आहे का, थोडंसं विषय हे आहे तिथं. असं एकदम शांत आहे बीच, तो खूपच शांत आहे. बीच शांत असू दे काय विषय नाही, पण समुद्र पण शांत आहे. खेळायला पण एवढं असं मजा येत नाही. ॲक्टिव्हिटीज, स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज दोन्हीकडे पण आहेत. इथं जरा मला भारी वाटलं कालच्यापेक्षा. चांगला आहे हा स्पॉट. तो आता आपण चाललो आहे परशुराम टेम्पल म्हणजे स्टॅच्यू आहे परशुरामांचं. आणि हा पूर्ण रस्ता असाच आहे, डोंगरातून जंगलातून कुठून कसं विषय खोल. मला वाटते काल संध्याकाळपासून काल दुपारपासून नेटवर्कमध्ये नाहीच आहे मी. पेमेंट पण वायफाय जिथे भेटेल तिथं ऑलमोस्ट सगळ्यांना माहीत आहे, त्यामुळे सगळ्या हॉटेलवर त्यांना वायफाय आहेच. पण तरी पण वायफायवर सगळे पेमेंट केले त्यांचंच घेऊन. एकतर तुम्ही येणार असाल तर कॅश जवळ ठेवा, नाहीतरी हॉटस्पॉट देतील थोडा सगळेजण, किंवा वायफाय काय विषय नाही. आत्ता थोडंसं नेटवर्क आले, फोन त्यानं कालपासून बंदच होता. ओके ठीक आहे. तर बुरुंडीमध्ये आले आपण पहिला म्हणजे बुरुंडीमध्ये जायचं होतं आपल्याला. दमलोय आलं. बहुतेक बुरुंडीमध्येच आहे ते स्टॅच्यू. जाऊन बघूया. तर अशा तऱ्हेने आपण आता पोहोचलोय आपल्या लास्टच्या पॉईंटला. इथं परशुराम स्टॅच्यू. इथं पोरं दोघं विस्कटल्यात, मी पण विस्कटलोय, पण ठीक आहे. तर हा आपला शेवटचा पॉईंट असणार आहे. आज जाऊन जरा एक्सप्लोअर करूया. साईडचं भारी आहे. आता एकाने लिहिलेला आनंददायी अत्यंत शांतदायी जागा, मन थक्क करणारा अनुभव, जय परशुराम. बरोबर, चांगले लिहिलेत. आपण एकत्र लिहू. चांगला अक्षर काय जमतं काय लिहायला. अतिशय अप्रतिम जागा आहे. अक्षर चांगला आहे की तुझं. मन खूप प्रसन्न झालं. तृप्त आणि प्रसन्न झालं. प्रसन्न आणि व तृप्त. तृप्त. विषय शेवट आहे. विषय शेवट. आणि साईडला असा पूर्ण मस्त असा व्ह्यू पॉइंट आहे. काय सुरुवात करायचं आहे? सारखं शेवट करता सुरुवात करायचं. विषय शेवटा म्हटल्यावर येऊन ती सुरुवात पण करावं. भारी आहे, एक नंबर विषय. पाटलांचा पानसटपणा खरंच जात नाही. पाटील असं का करलाय? पाटलाच्या नावावर कलंक आहे तुम्ही. कोकम सरबत प्यायचं आणि गपगुमान घराकडे जायचं. म्हणजे जीव आहे जून मग घराकडे जायचं मिळणार. ओके, सो स्पॉट कव्हर करून आपला झालेला आहे. आणि आता इथून डायरेक्ट आम्ही जाणार दापोलीतून जेवणे आणि तिथून नीट गोल घरी. वाजलेत किती? 2, 2:15 वाजल्यात. जाऊन जेवण होईपर्यंत 3:30, 4 वाजतील असं वाटले. 4 वाजता जरी निघलो तरी सांगलीत आपण पोहोचेन 9-10च्या आसपास. ठीक आहे. दापोलीतून ह्याने दोघं जण जाणार पुण्याला आणि मी जाणार सांगलीला. पण त्याच्या आधी जेवायचं आपल्याला. जेवण फक्त चांगलं मिळू दे एवढी इच्छा आहे माझी. तर हा जो आम्ही आता स्पॉटला गेलेलो परशुराम स्टॅच्यूला, भारी आहे एक नंबर. असं एवढं शांत आहे ना. आणि वरनं ते व्ह्यू तुम्हाला बघितला असेल व्हिडिओमध्ये, कसला भारी आहे व्ह्यू पॉईंट.
व्हिडिओत एवढ्या सगळ्या गोष्टी जस्टिस होत नाहीत, पण जर रिअलमध्ये आपण बघतोय ते विषय वेगळाच असतोय. तर जेवण ते आपलं झालेलं आहे. जेवणाला जागा लई भारी मिळालेली. शेवट जेवण झालं आहे. ह्याच्यानंतर दोघंजण पुण्याला आणि मी जाणार आहे सांगलीला. चलो बाय बाय भावा, परत भेटू नेक्स्ट ट्रिप. जाऊ का सिस्टर? जावा, गेला की फोन करा. आता मी एकटा जाणार, तुम्ही दोघंजण आहे. मॅप फक्त लावते मी आता, ब्लूटूथ कनेक्ट करायला पाहिजे. हे जाऊ का मी? बाय बाय. सिस्टर जावा रे, फोन कर मी गेल्यावर. त्यांनी दोघं त्यांच्या रस्त्याला, आपण आपल्या रस्त्याला. आपण जाणार सांगलीला, त्याने जाणार पुण्याला. चलो 200-250 किलोमीटर जायचं आपल्याला. ठीक आहे. जेवण खरोखर शेवट होतं. राईस लईच खाल्ला आहे जास्त मी. झोप यायला आता. चहा मारू आपण. बुलेट. त्या राईडमध्ये रोड कमी आणि घाटच भरपूर लागलेत. एवढ्या घाटातनं सुरुवातीपासून पुण्यातनं दापोलीला जोपर्यंत पण घाट. आत्ता पण जाताना घाट 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 राईड झाल्या. घाट राईड. रोड चांगले आहेत पण जरा अंडर कन्स्ट्रक्शन आहेत. स्पीड मेंटेन होईना आणि असा थोडासा चांगला पॅच होते परत आणि खराब. असं खराब लगेच. आता आणि असं चांगला परत हे पॅचवर्क. पैसा करे बबुआ. बाकी व्ह्यू तर काय व्ह्यूच आहे. व्ह्यू शेवटच आहे. जरा चांगला रोड लागला वाटा लागले. असं वाटा लागले. चांगला लागलाच म्हणलो नाही मी. ले अरे गुगल मॅपच्या भरोश्यावर यायचं चुकीचंच वाटतंय मला तर एकदा. मी ना हायवेवर ना भाऊ कुठं तर इथं आत घातलाय मला. ओके होतं की डबल गाडी बसायचं तर विषयच नाही. एक 4 व्हीलर आल्यावर 2 व्हीलर पण बसा ना. ठीक आहे. हां जरा चांगला रस्ता तर लागला. किधरले आहे बाबू? ठीक आहे. आला रोड आला. मला माहीत नाही का पण असं का वाटाले मी इकडे एकदा येऊन गेलोय. आठवलं ना मला पण. ठीक आहे बघू. आणि परत आज मित्रा का करलाय असं? मॅप जरा कुछ गड़बड़ लग रही मेरे को तो. अँड फायनली आपण हायवेला लागलेलो आहे. हायवेला लागलोय. आता जरा भारी वाटाले. आता काय विषय नाही. आता निवांत होऊ शकतो आपण. एवढा मोठा तर
चिपळूणमध्ये पोहोचलोय आपण. चहा ब्रेक एक घेऊया काय म्हणतोय, पण नको सध्या तरी काही गरज वाटत नाही. थोडंसं पुढं जाऊनच घेऊया. हा किती वाजले? आत्ता 5:30 वाजले. थंडी सुटायला लागल्या खरं आत्ता बारीक. मला वाटायला लागले की विंटर लायनर घालायला लागते. खरं विंटर लायनर मी काय कळाय टँक बॅगमध्ये ठेवायला पाहिजे. तो वर ठेवलोय. काय झालंय? ट्रॅफिक का केलाय? वाय वाय. अरे बहुतेक ॲक्सिडेंट आला वाटतं. क्या होईस? त्यांचा एक काहीतरी विषय झाला असं वाटायला बघता तरी. आणि इकडं गाडी पडल्याच. अरे 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 ॲक्सिडेंट झाला. कोणाला काय झालेलं नसावं. चला तर अजून 151 किलोमीटर्स राहिलेत आणि 4 आवर्स दाखवले अजून. ठीक है, कोई बात नहीं, तो चले जाएंगे, जाना तो पड़ेगा. चाय मारायची इच्छा आहे माझी, पण ठीक आहे बघू. सध्या तरी काय गरज वाटत नाही. तर आता आपण कुंभारले घाट चढायला चालू केले. घाट जरा चांगला असतं तर लय भारी झाला असतं असं वाटायला, पण चांगला नाही. काय करू शकतो आपण. लाईट लावतो. खड्डे दिसले पाहिजेत. एवढा खराब घाट आहे हो. कधी चढणार मी. ठीक आहे. ये माय बॉय. ब्लाइंड स्पॉट, फुल्ली ब्लाइंड स्पॉट आहे. कुछ भी नहीं दिख रहा भाई. कसली भारी स्पीड मेंटेन केली तो. चालायचं. व्ह्यू बघा, व्ह्यू चेक इट आउट. ओके वेट, कसले दिसाल्या. ह्यात किती व्यवस्थित दिसायला आय डोंट नो, बट येस इट्स अ ग्रेट व्ह्यू. पूर्ण थकवा गेला व्ह्यू बघून. एवढ्या खालून आले आपण आत्ता. दिस इज द व्ह्यू. आता आपण आहे पाटणमध्ये आणि अजून दाखवायला लागले 110 किलोमीटर. आणि 105 किलोमीटर आणि 2.5 तास म्हणजे 9 साडेनऊ. हां तरी चांगलं ओढलं. जेव्हा चालू केलेलं तेव्हा 10:30-11 दाखवत होतं. 1 तास. रोड खूपच खराब आहे. पूर्ण अंडर कन्स्ट्रक्शन आहे. बेकार हालत झाल्या. मला वाटते कंटिन्यू एक 20 किलोमीटरचा तरी पॅच होता अंडर कंस्ट्रक्शन. स्विफ्ट भैया ज़रा सी दगा दे दो, ज़रा सी. ऐसा करेंगे तो कभी आएंगे घर को.
1 hour later. ओके फायनली आपण आलोय सांगलीत. रात्रीचे वाजल्यात 9:30. रस्ता खूपच बेकार होता पण ठीक पण तेवढाच होता, चांगला होता. वेट पण होता, काय बोलू आता मी. पण आलोय सांगलीत आपण. ते दोघं पण पोचतील थोड्या वेळात. पुण्यात कॉल केलेला मी त्यांना. ओके एक नंबर अशी राईड झाल्या. रिटर्न आलोय, काय बोलायला शब्द नाहीत. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जर नक्की फॉलो करा. तिथे पण भरपूर कंटेंट मिळेल तुम्हाला. आत्ता मी शोधतोय जेवायसाठी एक चांगलं हॉटेल सांगलीमध्ये, आणि जेवायच्या वेळी ते अजिबात सुचत नाही. हा माझा एक्सपिरियन्स आहे. तरी बघू, कुठं तर जाऊन जेवलं तर पाहिजेच. भूक लागल्या. चलो बाय बाय, गुड नाईट.